बॅक साईडने मी फॅब्रिकला पूर्ण स्टिक केलं आहे। याच्यामध्ये आपल्याला ग्लू लावून थांबावं लागतं थोडा वेळ पूर्ण फॅब्रिक स्टिक होण्यासाठी। तर पुढच्या साईडला जशी एक मोटिव्ह मी ठेवली होती तशी एक आली आहे। त्यानंतर ह्याच्या मागे आपल्याला इयरिंग होल्डर अटॅच करायचं आहे। त्यासाठी इथे मी स्ट्रिप्स कट केल्या आहेत। बरोबर इयरिंगचं जे साईज आहे त्या साईजने आपल्याला हे कट करून घ्यायचं असतं। तर इयरिंग होल्डर तुम्हाला जेव्हा लावायचं आहे तुम्ही ह्या स्ट्रिपच्या वरनं पण लावू शकता, पण फिनिशिंग अजून चांगली येण्यासाठी स्ट्रिपमध्ये जे होल्स असतात त्यातनं एका ठिकाणी हे फिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्टिक करायचं आहे। असं जर केलं तर फिनिशिंग एकदम चांगली दिसते आणि इयरिंग होल्डर बाहेरनं कुठला जरी शेप असला वेगळा तरी दिसून येत नाही। त्यानंतर इयरिंगचं मोटिव्ह चेक करायचं आहे कुठल्या साईडने आहे, त्याच्या वरच्या बाजूनेच आपल्याला हे होल्डर लावून घ्यायचं आहे। तर हे इथं स्टिक करून टाकलंय। हे जोपर्यंत ड्राय होतंय आपण दुसरं इयरिंग सेम असंच तयार करून घेऊ।